UTI मध्ये दिले जाणारं सिटा सायरप बद्दल तर ऐकलंच असेल. तर नमस्कार मित्रांनो, मी फार्मागल कोमल आज आपल्यासाठी एक नवा व्हिडिओ घेऊन आली आहे. सिटा सायरप मध्ये डायसोडियम हायड्रोजन सायट्रेट असते. हे एक युरिनरी अल्कलायझर आहे, म्हणजेच हे युरिन कमी ऍसिडिक करून त्याला जास्त अल्कलाइन बनवते. हे औषध लघवीची आम्लता म्हणजेच ऍसिडिटी कमी करून जळजळ थांबवते आणि मूतखडा म्हणजेच किडनी स्टोन विरघळवण्यासाठी मदत करते. कशासाठी वापरतात? UTI म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मध्ये, लघवी करताना होणारी जळजळ कमी करण्यासाठी, किडनी स्टोन मध्ये, युरिक ऍसिड वाढल्यास, गोट म्हणजेच रक्तातील युरिक ऍसिड वाढल्यामुळे होणाऱ्या सांधेदुख्याच्या त्रासामध्ये, युरिन खूप ऍसिडिक असल्यास. कसं घ्यायचं? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे साधारण 5 ते 10 ml अर्ध्या किंवा एका ग्लास पाण्यात मिसळून जेवणानंतर. सायरप घेतल्यानंतर भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. याचे दुष्परिणाम: मळमळ होणे, पोटात दुखणे, जुलाब, उलटी, पोटामध्ये अस्वस्थ वाटणे. कोणी काळजी घ्यावी? हार्ट डिसीज, किडनी डिसीज किंवा इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स असलेल्या पेशंटनी जास्त काळजी घ्यावी, म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. तर मित्रांनो, ही माहिती महत्वाची वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.